श्रीकृष्ण शरणम मम. आजच्या सत्रात जवळपास पूर्ण सगळं त्याच्याबद्दलच होतं. तर थोडा वेळ डोळे बंद करून जिथे आहे जसं आहे शांत बसून इतकं सहज सुलभ शांत श्रीकृष्णाने म्हटलं, मन मया माम उपाश्रिता. अरे बेटा, पूता, मेरे बच्चे, माझ्या मुला बाळा, बेटी, माझ्यात ये ना, ये माझ्याकडे. बघ तर कशी शांती मिळते माझ्यासोबत थळा. मी कुठे नाही गेलो तुला सोडून, कधी नाही गेलो. सतत तुझ्यासोबत आहे. लक्ष तर दे. मी सतत तुझ्याकडे लक्ष देऊन आहे की तू पडायला नको, घसरायला नको, तुला लागायला नको, तुला दुःख नको व्हावं म्हणून. पण तुझंच लक्ष नाही की मी तुझ्यासोबत आहे, म्हणून तू दुःखी होते, काळजी वाटते, चिंताग्रस्त. पगली, तुला माहीतच नाही मी सर्व समर्थ परमात्मा श्रीकृष्ण तुझ्यासोबत, तुझ्या आत ओतप्रोत. तू तर नुसतं वरवरचं रूप आहे, लाट घेतलेली. वास्तविक मीच आहे ना तुझ्यात, पाणी, जलरूपाने, समुद्र. तुझा नाथ आहे मी, तू अनाथ नाही. मी श्रीनाथ आहे. मी असा नाथ आहे जो सतत साथ देईल. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. बेटा, ज्या उद्देशाने तू माझ्याकडे येशील त्याच उद्देशाने मी तुला फ्रीडम दिला आहे ना, तुला स्वातंत्र्य दिलं आहे ना पूर्ण. तुझं जीवन तुला जसं करायचं आहे तसं करू शकतोस, म्हणून मी हेही स्वातंत्र्य दिला. माझ्याकडून तुला जे हवं तेवढंच मिळेल, तेच मिळेल, तसंच मिळेल. मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. अरे, तू कोणासोबतही असला, कुठेही असला, तुझ्या सोबत असलेले किंवा तुझ्या मनात असलेले व्यक्ती सगळे शेवटी मीच आहे. बरं, तू तुझ्या देवाला नाव ठेवतो आहेस, तू तुझ्या ईश्वराला शिव्या देतो आहेस, तू तुझ्या परमपिता परमेश्वर सर्व सुहृदाची नालस्ती करते आहेस. इतकं आयुष्य स्वतःची वाहवाही केली, बढाई केली, डिंग मारली खूप. हे समजून घे की पण तो मीच आहे. बरं, मी आहे म्हणून तू आहेस, मी आहे म्हणून तुझं जे काय ते आहे. शेवटी तू नाहीच, मीच आहेस. ती स्तुती माझ्या रूपातची असायला हवी होती. तू आपल्या स्वतःच्या क्षुद्र देहाची स्तुती केली, 5 फुटाच्या 5.5 फुटाच्या देहाची, जे आता जर्जरीभूत झाला, जे जन्माला आलं, जे मरणाकडे चाललं, जे जुनं होत चाललंय, फाटत चाललं, ठिगळं लावत चाललंय, असं शरीर, ते मन ज्याला सतत छिद्र 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 वाहून चाललंय, भावना, हे रोगग्राही ग्रस्त पीडित शरीर मन, एवढ्याची डिंग मारणं सुरू आहे. इतकं दुःखी जीवन,
इतकं दुसऱ्यांवर दोषारोपण असलेलं जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. तू एक काम कर, आता आज इथे ताबडतोब माझ्या शरणी आहे, माझ्या कडीती आहे, माझ्या खांद्यावर बस बेटा. हे बघ, मी पाठकोळी घेतो तुला. बघ, मी माझ्या हातांमध्ये माझ्या हृदयाशी धरतो बेटी तुला. मला तर तुझं लाड करायचं आहे, मला तर तुला प्रेमात ठेवायचं होतं. मी तर तुला आनंदाच्या अनुभवासाठी पाठवलं होतं इथे. कुठल्या पित्याला वाटेल आपली मुलगी दुःखी व्हावी? कोणता असा पिता आहे, कोणता असा सन्मित्र आहे जो मित्राचे अश्रू बघू शकेल? आनंदासाठी बेटा, माझी आठवण ठेव तर आनंदच आनंद, आणि माझी विस्मृती तर जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष. तू आणि मी दोन वेगळे नाही. मी तुझ्यापासून दूर नाही, तू मला अदृश्य नाहीस. ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः. पुढे तू माझ्या 6व्या अध्यायात येशील तेव्हा तू ऐकशील. मी अर्जुनाला म्हटलं, योग आत्मा, योगिक आत्मा तो जो ईक्षते, सगळीकडे एकसारखा मला बघतो. समदर्शन. तुझ्यासाठी आजपासून चिंता नाहीच. तुझ्या जीवनात यानंतरचे दुःख नाही, संपलं. याच्या आधीचं जे दुःख होतं, आत्ता थोड्या वेळापूर्वी 5 वाजायच्या आधी जे दुःख झालं होतं, ते तुझ्या जीवनातलं शेवटचं दुःख होतं. आता दुःखाचा अनुभव नाही, इथपासून आनंदच आनंद. संपलं, दुःखाचा दरवाजा बंद. कारण आता तू मला येऊन मिळाली, आता तू माझा हात धरलास मित्रा. मित्र आनंद स्वरूप आहे. तू माझ्या स्पर्शाने पारस मणीसारखा सोना झाला तुझही. तू ही आनंद स्वरूप. सच्चिदानंद रूपाय विश्व उत्पत्ति आदि हेतवे. तिन्ही प्रकारचे तापना, आदि भौतिक, आदि दैविक, आदि आध्यात्मिक, तापत्रय विनाशाय. तुझे झाले जीवनातले, संपला वाईट दिवस. आता तुझ्या जीवनात फक्त मी श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीनाथ जी, श्रीनाथ जी, श्रीनाथ जी. श्रीकृष्ण शरणं मम, 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 श्रीकृष्ण.
श्रीकृष्ण शरणं मम।